मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी. दहावी बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको. कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणे यांचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार. धनंजय मुंडे यांचा दिल्लीमध्ये पुनरुच्चार. 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याची खंत. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याची केली मागणी. मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय. 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार तर पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार. 50 दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुप्रिया सुळे आक्रमक तर सुप्रिया सुळे यांना बावनकुळे यांचं प्रत्युत्तर. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळे 50 दिवसांपासून फरार. धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार. कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यामध्ये दरबार भरवू शकतो. नायकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन. तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा. पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये न्यूरोलॉजिस्ट नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय. जीबीएस रुग्णांच्या जीवाशी महानगरपालिका खेळते का? संतप्त सवाल. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर न केल्यानं चर्चेला उधाण.